लाडकी बहीण योजना जून 24व्या हप्त्याचे वितरण आजपासून सुरू झालं आहे का? लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये ₹1500 कधी जमा होणार आहे? कोणत्या लाडक्या बहिणींना जून हप्ता जमा होणार आहे? लगेच अपडेट बघूया. पण चॅनलवरती नवीन आहे, अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा योजनात्रा चॅनलला व पेजला फॉलो सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर लाडक्या बहिणींनो, 8 जुलैला GR आला आहे. आपण पाहू शकता 8 जुलै रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे निधी वितरित करण्यासंदर्भात शासन निर्णय आला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून 309.54 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभागाला अर्थसंकल्पीय निधी वितरित प्रणालीवर वितरित करण्यास शासनाने मान्यता देण्यात आली आहे. म्हणजेच आज 10 जुलै आहे, म्हणजेच पैसे वाटप होणार का? कारण यावेळेस निधी लवकर जमा झालेले आहेत व यावेळेस हप्त्याचं वाटप देखील लवकर होणार आहे. प्रत्येक वेळेस काय होतं की 10 तारखेनंतर GR येतो व त्यानंतर 15-16 तारखेला हप्त्याचं वाटप सुरू होतं. पण लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, यावेळेस 8 जुलैला GR आला आहे. मग आजपासून म्हणजेच 10 जुलैपासून हप्त्याचं वाटप कितपत शक्यता आहे? तुम्ही पाहू शकता 8 जुलै म्हणजे बुधवारी इथे काय झालेलं आहे, लाडक्या बहिणींना GR आला. संध्याकाळी उशिरा GR आला. त्यानंतर शुक्रवार म्हणजे आज 10 तारीख आहे. हप्त्याचं वितरणाची शक्यता किती आहे? तर लाडक्या बहिणींनो, 20 ते 30% शक्यता आहे की आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. मात्र काय होणार आहे ना, आता पुन्हा उद्या शनिवार आहे, त्यामुळे बँकेंना सुट्टी असते. DBT मार्फत पैसे वाटप होण्यास परत शनिवार रविवार येईल, त्यामुळे एक दिवस हप्त्याचं वाटप खूप कमी प्रमाणात लाडक्या बहिणींना होईल व इथे काय होईल की संपूर्ण ज्या लाडक्या बहिणी आहेत, म्हणजेच कोणत्या की 1,70,00,000 लाडक्या बहिणींची संख्या आहे, त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास इथे अडचण येऊ शकते. त्यामुळे 13, 14, 15 तारखेला पैशांचं वितरण होईल व जरी आज झालं तरी सुद्धा खूप कमी प्रमाणात, म्हणजे जसं की मागच्या वेळेस काय झालं होतं की खूप कमी प्रमाणात एक 10 ते 20% लाडक्या बहिणींना पहिल्या दिवशी पैसे जमा झाले होते. पण आता काय झालं आहे, 8 जुलै, 9 जुलै व 10 जुलै म्हणजे फक्त एक दिवसाच्या गॅपने पैसे जमा होण्याची शक्यता फार कमी आहे. कारण DBT मार्फत जे पैशांचे वितरण होतं, ती निधी काय झाले आहे, निधी जमा करण्याचं काम सध्या सुरू आहे. निधी जमा करण्याचे काम सुरू आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना, प्रत्येक बहिणींना जे जिल्ह्यातून पैसे जमा होतात, प्रत्येक बहिणींना जे जिल्हा असो तालुका असो, ते पैसे जमा होण्यासाठी आज रक्कम आहे ते जमा करण्याची सुरू आहे. त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये, म्हणजेच कधी 13, 14, 15 3 दिवस हप्त्याचं वाटप होईल. जरी आज झालं तर उशिरा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एका टप्प्यात पैसे येतील, पण परत शनिवार रविवारचा गॅप पडेल. त्यामुळे शक्यतो फार कमी आहे की जे सरसकट सर्व लाडक्या बहिणींना पैसे जमा होणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये परत प्रश्न असणार की आम्हाला पैसे आले नाही, आमचे शेजारी पैसे आले, असं झालं तसं झालं. त्यापेक्षा लाडक्या बहिणीनं कोणतंही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला मेचे ₹1500 जमा झाले. आता मी तुम्हाला कॅलेंडर का दाखवत आहे, कारण 8 तारीख, 9 तारीख आणि आज 10 तारीख आहे. जरी आज पैशांचं वाटप सुरू झालं, पुन्हा काय झालं आहे, 10 आणि 11 आणि 12 शनिवार रविवार आहे. त्यामुळे हप्त्याचं वाटप बस पुन्हा जे थांबावं लागणार आहे, ब्रेक होणार आहे. त्यामुळे 13, 14, 15 तारखेला लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील ही शक्यता वर्तवली जात आहे. महिला व बालविकास विभागाला निधी देण्यात आली आहे. त्यामुळे एक टेन्शन कमी झाले की जून हप्त्याचे पैसे जे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये येण्यास यावेळेस वेळेच्या आधीच बघा. जून 2026 महिन्याच्या आर्थिक लाभ अनुसूचित जाती घटकांतर्गत जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी जी निधी आहे ते वाटप करण्यात आलं आहे. आता जस्ट फक्त काय झालं की DBT मार्फत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठीची प्रोसेस आहे ती सुरू आहे. ती जर झाली तर आज संध्याकाळपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये ₹1500 जमा होतील, फक्त एक टप्पामध्ये. पण ती खूप कमी प्रमाणात असणार आहे. नाहीच तर परत शनिवार रविवार सुट्टी आहे, त्यामुळे परत 13, 14 आणि 15 हे महत्त्वाचे दिवस असणार आहे. त्यावेळेस लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. आता अनेक लाडक्या बहिणींचं काय झालं की मे महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत, म्हणजेच काय, मेचे ₹1500 जमा झाले नाहीत किंवा मार्चपासून हप्ता बंद झाला आहे. तुम्ही देखील असं असेल की मार्च, एप्रिल, मे पैसे जमा झाले नसतील तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. कारण लाडक्या बहिणींनो, तुमच्या हक्काचे ₹1500 तुम्हाला मिळायला पाहिजे आहे. अनेक लाडक्या बहिणी आहेत KYC झाल्यानंतर ज्यांचे ITR 0 आहे तरी देखील काय झालं आहे, पैसे बंद झालेले आहेत. ITR 0 आहे तरी देखील पैसे बंद झाले आहेत. पण आता सध्या तुम्हाला मेचे ₹1500 जमा झाले आहेत, जूनचे देखील पैसे जमा होतील. पण पडताळणी प्रक्रियेमध्ये तुम्ही पात्र ठरला तर तुम्ही पात्र होणे गरजेचं आहे. तुमचं उत्पन्न कमी आहे का, तुमचं 2.5 लाखांपर्यंत उत्पन्न आहे का, हे सर्व तुम्ही लगेच कमेंटमध्ये सांगायचं आहे. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करून आपल्या योजनायात्रा चॅनलला पुढील सरकारी अपडेटसाठी लगेच सबस्क्राईब, फॉलो करून घ्यायचं आहे. धन्यवाद.